वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी मेकअप कसा करता येईल या संबंधी व्हिडिओ बनवते. जर तुम्ही या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. आज मला एका क्रिसमस पार्टीला जायचं आहे. त्यासाठी मी हा सटल पण ग्लॅम असा लुक तयार केलेला आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी ऑलरेडी स्किनला मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे. चेहऱ्याला आपण बोट लावलं तर ते इझिली ग्लाईड होईल एवढंच मॉइश्चरायझर आपल्याला लावायचं आहे. यापेक्षा ऑइली नाही करायचं आहे, नाहीतर मेकअप स्लिप होऊ शकतो. सर्वात आधी आपण प्रायमर लावून घेऊया. त्यासाठी मी कलर बारचं प्रायमर वापरते आहे आणि हे मी फक्त त्याच पार्टवर कॉन्सन्ट्रेट करते जिथे मला पोअर्स आहेत. मला जिथे कुठे पिगमेंटेशन आहे ते मी ऑरेंज करेक्टरने करेक्ट करून घेते. आता लावलेलं करेक्टर न्यूट्रलाइज करण्यासाठी मी त्यावर कन्सिलर लावते. ॲज यू कॅन सी या स्टेपनंतर माझा फेस आता इव्हन दिसतोय. आपण यावर फाउंडेशन लावूया. आज मी फाउंडेशनसाठी एक हुडा ब्युटीचं फाउंडेशन वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये मी माझं एल ए गर्लचं बीबी क्रीम मिक्स करणार आहे. माझं फाउंडेशन पण माझ्या कलरला एक्झॅक्ट मॅच करतं आहे, त्यामुळे ते काही एक्स्ट्रा वाटत नाही आहे. आणि पफने फाउंडेशन लावल्याने ते खूप इझिली ब्लेंड पण होतं. पण पफ वापरण्याआधी तो थोडासा वेट करून घ्यायचा, म्हणजे त्याचा इफेक्ट पण खूप छान येतो आणि इझिली ब्लेंड सुद्धा होतं. मी कन्सिलरची एक डार्क आणि लाईट शेड मिक्स करून घेतली आहे, जेणेकरून माझ्या फेसला ब्राईटनिंग इफेक्ट येईल. फेस पावडरने सेट करायच्या आधी मी त्यावर एक लिक्विड ब्लश लावून घेते. हे शार्लट टिल्बरी ब्रँडचं आहे. मी बोटानेच ब्लेंड करते, तुम्हाला हवं तर ब्रश वापरू शकता. हे ब्लशेस खूप पिगमेंटेड आहेत, त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये नाही लावायचे आणि ते खूप लवकर सेट पण होतात, त्यामुळे यू हॅव टू वर्क फास्ट. आता लूज पावडरने आपण फेस सेट करून घेऊया, नाहीतर क्रीजिंग होईल. मी खूप लाईट लेअर लावते पावडरची, कारण की सध्या थंडी सुरू आहे, तर फेस खूप पावडरी वाटेल.
बिगिनर्ससाठी मी एक सोपी आय मेकअपची ट्रिक सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एक आयलॅश कर्लर लागेल. हा कर्लर आपल्याला क्रीज लाईनच्या थोडासा वर प्लेस करायचा आहे आणि त्याला एका ब्रशने लाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर कर्लर रिमूव्ह करून तुम्ही जिथल्या तिथे ब्लेंड करू शकता, म्हणजे तुमची आयची क्रीज तयार होईल. आता तो कर्लर आपल्याला आडवा पकडायचा आहे आणि त्याच्या साईडने एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता ही लाईनसुद्धा आपल्याला आतल्या साईडने ब्लेंड करून घ्यायची आहे. आता या दोन्ही लाईन ब्लेंड करण्यासाठी आपण एक ब्लेंडिंग ब्रश घेऊया आणि त्यावर आपण एक लाईट ब्राऊन कलर घेतला आहे आणि तो हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचा आहे. एकदा ते व्यवस्थित ब्लेंड झाल्यावर आपण उरलेल्या डोळ्यावर एक शिमर शेड लावून घेऊया. इथे मी कॉपर कलरची शेड लावली आहे. दोन्ही डोळ्यांना शिमर लावल्यानंतर लुक बॅलन्स करण्यासाठी आपण तो डार्क ब्राऊन आणि लाईट ब्राऊन कलर घेऊन लोअर लॅश लाईनला लावूया. थोडा स्मोकी लुक येण्यासाठी मी हलक्या हाताने ब्लॅक कलर तिथे ॲड केला आहे. आता एखादं लिक्विड लायनर लावण्याऐवजी मी ब्लॅक कलरच्या आयशॅडोनेच माझी लॅश लाईन टाईट करून घेते आहे आणि एक छोटीशी विंग पण काढली आहे. त्यासाठी मी एक अँगल्ड ब्रश वापरला आहे. आयब्रोज फिल करण्यासाठी ब्लॅक कलर न वापरता मी एक ग्रे शेड घेतली आणि त्यामध्ये हलका ब्राऊन कलर मिक्स केला आहे. त्याने खूप नॅचरल असे आयब्रोज दिसतात. फेसला हायलाईट करण्यासाठी मी फेंटी ब्युटीचं क्रीम हायलायटर वापरते. या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या प्रोडक्टची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, सो डू चेक इट आउट. हे हायलायटर मी माझ्या फेसच्या हाय पॉईंट्सला लावून घेतलं आणि ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं आहे. स्पीस ब्युटीच्या रेड लिप लायनरने लिप लाईन करून घेतले आणि माझ्या फेवरेट मॅकच्या रुबी वूने लिप फिल केले आहेत आणि त्यावरच मॅकचं लिप ग्लॉस लावला आहे. एसेन्सचा आय लव्ह एक्स्ट्रीम मस्कारा वापरून मी हा लुक कंप्लीट करते. सो दिस इज द फिनिश्ड लुक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.